ओ वहिनी, डचकल काय झालं? हा हा, तुम्हाला वाटत असन की वडा आहे, एकटाच आहे, काही करतो काय, एकटी बाई आहे. ह्या पाहू वहिनी, तुमच्या मनात तसं काही असेल ना तर लगेच काढून टाका. हा, माझ्या मनात तसं काही नाही. मला माहिती आहे, नाही म्हणजे तुमचं लग्न होऊन 1 वर्षात नवरा मेला. एकट्या बाईचं लय अवघड असते, आहे की नाही? हा, येते मी. माझं माझं बाळ आहे घरी. बरोबर बरोबर. तुम्हाला एक पोरगा विसरलोच पहा मी. पण बहिणी तुम्हाला सांगतो, तरी एकट्याला घरी नका सोड जाऊ. हा, कसं आहे, बिना बापाचं पोरग आहे. काही म्हणा बहिणी, मला तुमची लय दया येते. तुमच्याकडे पाहिलं ना की दिवसा खालीवर खालीवर होत. काय करणार? मग तुम्हाला सांगतो बहिणी, तुमची मदत करायची लय इच्छा बरं आपली. हा, कधी बी आपल्याला सांगा. मला माहिती आहे, एकट्या बाईला लय अवघड असते जगणं. हा होईन होईन सवय हळूहळू. हा, नाही बरोबर आहे. सवय झालीच पाहिजे. तुम्हाला सांगतो वहिनी, तुम्हाला कधी बी गरज पडली, दिवसा पडू द्या, रातच्या पडू द्या, हा, कधी बी आपलं ना पिंट्या भाऊचा सुद्धा ठक 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 ठोकायचं, आपण तयारच आहे. हा, ह्या पहा वहिनी, मी तुमची मदत करायला लय तयार आहे. फक्त तुम्ही सांगा कधी पण. हा, ह्या पहा वहिनी, बदल्यात काहीच नको मला. मला ना फक्त तुमची मदत करायची. हा येते मी. थांबा दर्शन. अहो, माझं बाळ घरी एकटं आहे हो. अरे हा, बाळ येईन घरी. चा चा चा. येते मी. आज 1 महिना होईल हो. सगळे म्हणतात वेळेसोबत दुःख कमी होईल, पण माझं रोज वाढत चाललंय. रोज सकाळी उठल्यावर वाटतं तुम्ही दार उघडसाल आणि म्हणसाल चहा दे ग जरा. माझे कान तरसता येतो तुमचा आवाज ऐकायला. हा बघा ना, तुमचा मुलगा तुमच्यासारखाच दिसतो. तुमचा चेहरा, तुमचे डोळे. पण माझं नशीब का गेला तो? काय कमी केली होती मी? काय मागितलं होतं मी देवाला? तुमची साथच ना. शैलाने माझ्यासाठी काम बघितलंय. मी शेतात जाते, तुम्ही याला सांभाळा. स्वयंपाक करून ठेवलाय, तुम्ही जेवून घ्या. आणि दूध पण गरम केलंय, याला द्या. अगं वहिनी, पण तू कशाला करायला काम? माझं घरात मन नाही लागत. तेवढंच बाहेर गेलं तर माझं मन तरी लागल. आणि आता हा पण तर मोठा होईल, याला पण लागतीलच पैसे. तुम्ही किती काय करणार माझ्यासाठी? येते मी, उशीर होईल मला. ऐक ना, मला नाही यायचं ग. माझा मुलगा घरी वाट बघत असेल. मी परत येईन कधीतरी. अगं असं काय करते सावित्री तू? आणि मुलाचं नाव का पुढं करते? मला माहिती तुला तुझ्या नवऱ्याची आठवण येते ना. अगं सावित्री, असं रडून काय होणार आहे मला सांग बरं. आणि रडून काय तुझा नवरा वापस येणार आहे का? घराबाहेर पडशील, लोकांशी बोलशील तरच तू यातनं बाहेर पडशील. हे बघ, दुःखातून जर बाहेर पडायचं असेल ना तर त्याला एकच पर्याय, स्वतःला कामात गुंतून ठेवणं.
तू विधवा झाली म्हणजे याचा अर्थ असा नाही का तुझं आयुष्य संपलं. अगं तुला तुझ्या पोरासाठी तरी तुला घराबाहेर पडावं लागेल. हा शैली, तू बरोबर बोलले. सावित्रीला पण मी हे सांगित होतो, तुम्हाला ना तुमच्या लेकरासाठी कोणातून बाहेर पडावं लागेल. शैली आपल्याला विचार जुळतात. मी जे बोललो ना तेच तो सांगितलं वहिनीला. तू काय आमच्या चुरुंगप्पा ऐकत होता काय रे? ए, जे सगळ्या गावाला माहिती आहे ना, ते चुरून ऐकत नसतं माणूस. शेला, ह्याचं काम झालं असेल तर याला जायचं सांगितून. वहिनी लच राग होता बा तुम्ही आमच्यावर. शैली, तुला सांगू काय, वहिनीसाठी किती जीव तुटतो आमचा. अरे गण्या मग क्लासमेट होता, तू गेल्याची बातमी कळली, तू 2 दिवस झोपलो नाही, जेवलो नाही. वाटलं माझ्या मित्राचं 1 वर्षापूर्वी लग्न झालं आणि गेला निघून. माझ्या मित्राला बायको सोबत योगिने घालत आला. ए पिंट्या, लय नाटकं झाली तुझी. असं समजू नको सावित्री एकटी म्हणून. आणि तुला लाज वाटली पाहिजे विधवा बाईवर डोळे ठेवताना. आणि मला सांग, तुझी बहीण असती तर तू असंच केलं असतं का रे? शैली, तू जरा जास्तच बोला लागली. यो पिंट्या काय चीज आहे तुला माहिती नाही अजून. राहू दे. मला काय अख्ख्या गावाला माहिती तू किती रकाम टाकडा येते. आणि हे बघ, इथून पुढे जर आमच्या रस्त्यात आलं ना तर सांगितलं नाही म्हणशील. चल ग सावित्री. या सावित्रीच्या अगोदर ना या शैलीचा बंदोबस्त करायला पाहिजे. सावित्री, तुला असं सहज नाही सोडणार मी. मला माहिती आहे ईद व्हायला काय लागतंय ते. एक दिवस ना तू दार शोधित या पिंट्याच्या घरी येशील म्हणजे येशीलच. तेव्हाच पिंट्या नाव सांगे. पळा आता तू. आईला इच्छा. अगं सावित्री, असं रडत बसून काय होणार मला सांग बरं. अगं गावातल्या कितीतरी अशा नजरा तुला सहन करावं लागते. विधवा बाई म्हणजे त्यांच्यासाठी ना एक चालून आलेली संधीच. त्यात तू इतकी सुंदर दिसायला तुला बघून पिंट्यासारख्या लोकांच्या तर लाळच टपकत असतील. अगं पण किती दिवस सहन करायचं मी हे. विधवाबाई म्हणजे त्यांना आई ती शिकारच वाटते. विधवाबाई म्हणजे एक खेळणंच आहे त्यांच्यासाठी. कसं कळत नाही ग त्यांना की एका विधवा बाईला शारीरिक गरजेपेक्षा मानसिक आधाराची जास्त गरज असते. का गेला ग माझा नवरा सोडून मला? का गेला? सावित्री, तू ना रोजच कामाला येत जा बघ. म्हणजे कसं तुला ना बरं वाटत. बघ अगं बघन काय, घरातून बाहेर पडली ना एवढं उन्हाचं कशाला आली तू इकडे? अहो तुम्ही उपाशी राहू नये म्हणून आले. एवढी काळजी आहे नवऱ्याची? तुमची नाही मग कुणाची करू? होय हो, तुम्हाला पहिलं मुलगी आवडेल का मुलगा? मला मुलगी, ते पण तुझ्यासारखी सुंदर. काहीतरी तुमचं तेच तुझ्यासाठी काय आणलं मी? अहो एवढा खर्च कशाला करायचा? अगं माझ्या बायकोसाठी खर्च नाही करायचा तर मग कोणासाठी करायचं? काहीतरी तुमचं उगाच आपलं. छान दिसते की नाही? अहो काय? तुम्ही बाजारात जाणार असाल तर येताना पाळणा आणता का? आता पाण्यात बसायला तू का लहान आहे का मला सांग बरं? अहो मी नाही बसणार. मग पाळण्यात बसणार येते कोणीतरी आपल्या घरात. खरं? तुम्हाला जाऊन 2 महिने सुद्धा नाही झाले हो. लोकांच्या माझ्यावरती वाईट नजरा पडायला सुरुवात झाली. एका विधवा बाईचं आयुष्य किती खालच्या तराचं असतं हे मी अनुभवतीये. आजपर्यंत फक्त ऐकलं होतं नवरा मेलेल्या बायकोचं जीवन किती कठीण असतं. आता ते सुद्धा अनुभवतीये. लोकांच्या वाईट नजरा, वाईट गैरसमज सगळं अनुभवतीये. माझा नवरा मेला तर लोकांना वस्तू वाटतेय मी, एक अशी वस्तू जी वापरावी आणि फेकून द्यावी.
तुम्ही खरंच पाहिजे होता हो. मला खूप गरज आहे तुमची. एकतर तुम्ही तरी खाली या, नाहीतर मला तरी घेऊन जा. मग मला वाटतं जोपर्यंत माझ्या हाताचे ठसे तुझ्या गालावर पडत नाही ना, तोपर्यंत तू काय माझा रस्ता सोडत नाही. त्या दिवशी तू माझ्या मैत्रिणीवर डोळा ठेवत होता आणि आज माझ्यावर डोळा ठेवते का? ए शैले, समुद्राची बरोबर कधी नदी करीत नसती. तू कुठं, ती सावित्री कुठं? म्हणजे तुला काय म्हणायचं, मी काय एवढी चांगली दिसत नाही काय? इथं चांगला दिसण्याचा मुद्दाच नाही. इथं मुद्दा महत्वाचा आहे की मला काय पाहिजे, आणि जे मला पाहिजे ते तुझ्याकडे नाही, आणि ज्याच्याकडे ते द्यायला तयार नाही. असं काय पाहिजे तुला त्या सावित्रीकडून? ते तुला सांगून नाही कळणार. पुरुष बाईसाठी किती तडफडतो ना, हे बाईला सांगून सुद्धा कळत नाही. सांगून तर बघ, मला बी कळू दे ना तुला काय म्हणायचंय ते. नाहीतर सोड मग माझा रस्ता. ए, तू स्वतःला शाने नको समजूस. त्या दिवशी तर त्या सावित्री पुढे चांगलं चांगलं बोलत होते. मला माहित नाही का गावात तो काय उद्योग सुरू आहेत ते. ए पिंट्या, तुला नाही समजणार त्या सावित्रीचं दुःख. तुम्हा मर्द लोकांना ना बाईंच्या भावनाच कळत नाही. तुम्हाला बाई म्हणजे ना फक्त एक शरीरच दिसतं, पण तिच्या मनात काय काय चाललंय काय नाही हे तुम्हाला लोकांना कधीच कळणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी ना तुझ्या तोंडात अजिबात शोभत नाही. तू मग काम करणार तेवढं सांग. तुझं काम केलं तर त्यात माझा काय फायदा? काय फायदा? तुला जे पाहिजे ते सगळं दे. कमी मध्ये भागणार नाही माझं. मी कमी देणार नाही. मला पण आहे ना जास्तच पाहिजे. किती दिवशी? किती? अरे बाप, लयच गडबडीन वळली. पण काम काय करायचं माहिती आहे ना तुला? चांगलंच माहिती. आ, तुम्हाला काय पाहिजे ते मला कळणार नाही, एवढी पण लहान नाही मी. तुमचं काम झालं म्हणून समजा. बापाय, हे जर काम झालं तर अजून एवढेच दे. कळलं का? येते. सावित्री, तू कोणत्या बी रस्त्यानं जा, पण तो रस्ता मायापर्यंतच येणार आहे. वहिनी, तू कामावर नको बरं जात जाऊ. मी जाईन कामाला. अगं पिल्लू लहान आहे अजून. तू कामावर गेली की दिवसभर रडत असते बघ ती. तुमचं नुकतंच कॉलेज झाले, कोण देणार आहे काम तुम्हाला? आणि तसं पण तुमची बायको आली तर समजा काम मलाच करायला लागणार आहे. म्हणून आतापासूनच माझा आणि माझ्या लेकराचा त्रास नाही देऊ शकत मी तुम्हाला. अगं पण तुम्ही दोघे काय परकेत का मला? हा, मला तरी कोण आहे ग तू पिल्लू सोडून? भाऊ गेल्याचा त्रास मला बी आहे, पण आता त्याला काय करू शकतो आपण? हा, मलाच माझी लाज वाटायला लागली बघ. मी दिवसभर घरात बसून असतोय आणि तू कामाला जाते. अगं मी बघतो काहीतरी काम वहिनी. माझं घरामध्ये मन नाही लागत. बाहेर गेलं तर निदान त्यांची आठवण तरी येत नाही. अगं पण मी असताना. पण बिन काहीच नाही. मला माझ्या पायावर उभं राहायचंय, लोकांना दाखवून द्यायचंय विधवा जरी असले ना तरी एकटीच्या जीवावरती जगू शकते मी. सगळ्यांचं तोंड बंद करायचंय मला. अगं वहिनी, किती लोकांचे तोंड बंद करणार आहेस? हे लोक काय बोलायचे बंद होणार आहेत होय? मला एकच सांग, भाऊ जर असता तर तू गेली असते का बरं कामाला? त्यांनी मला जाऊच दिलं नसतं. अगं मग मी असताना का जाते तू? तुमचा भाऊ माझा नवरा होता आणि तुम्ही तुम्ही माझे दीर आहात. किती काही झालं तर तुम्ही त्यांची जागा नाही घेऊ शकत. आणि मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, तुम्ही त्यांची जागा घेण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका. माझ्या नशिबात जे लिहिलेलं असेल ते मी एकटीच भोगेल. पिल्लू, मी आहे ना पिल्लू. काय पाहिजे तुला? काय ग, काय झालं? एवढी शांत का बसली तू?
काही नाही ग. तुला नसेल सांगायचं तर नको सांगू बाई. अगं तसं काही नाही. माझा दीर मला रोज बोलत असतो कामाला जाते म्हणून. मी असताना कशाला कामाला जाता म्हणे. अच्छा, तू संकेत का? आता तुला एक सांगते, तुझा दीर आहे म्हणून वाईट वाटून घेऊ नको. नाहीतर जाऊ दे बाई, मी कशाला उगाच सांगू तुला, परत म्हणशील ही काही पण बोलते. अगं तसं काही नाही. तू सांग. तसं पण मला त्यांच्याविषयी काही जास्त नाही माहिती. आता तू म्हणती म्हणून सांगते. अगं, तुझ्या लग्नाच्या आधी ना त्याच्या एका बाईवर डोळा होता. तुझ्या नवऱ्यानेच मध्यस्थी घालून सगळं प्रकरण दाबलं होतं, माहिती का तुला? आता तुझा स्वभाव तर मला माहिती. तू एकटी बाई, तू एकटीच घरात राहते, रात्रभर एकटीच राहते. हे बघ, तू ना 2 हात त्याच्यापासून जरा लांबच राहा. अगं, ही पुरुष जात सगळी सारखीच असते. एकटी बाई दिसली का त्याच्या अंगात काय घुसतं काय नाही काय माहिती बाई. वहिनी, घे बरं. खाली ठेवा. वहिनी, अगं किती वेळ आहे नाश्त्याला अजून? तुम्ही समोर जा, मी आणून देते. अगं दे ना, इथंच खातो मी. तुम्ही समोर जा म्हणलं ना, मी देते आणून. काय झालं तुला असं? समोर जा म्हणताय ना तुम्हाला मी. बरं, बसतो मी पुढं. अरे काय करायचं पिल्लेला? खेळायला जायचे का? मामा त्याला बघते पिल्लू, मामा त्याला बघते. झालं माझं बाबा, का कसं बघते आता? वहिनी, पाणी दे बरं एक ग्लास. बरं वाटत नाही का वहिनी? नाही, बरी आहे मी. तुम्ही बाहेर जा, मला झोपायचंय. मी डॉक्टरला बोलू का? नाही नको, बघून घेईन मी माझं. तुम्ही आधी बाहेर जा. अगं काय झालं वहिनी, तू अशी का वागायली? तुम्हाला म्हटलं ना मी बाहेर जा. आणि इथून पुढे जर मी खोलीत एकटी असेल तर यायचं नाही खोलीमध्ये. वा बाहेर. अय शैले, लस लांब लांब पळायला लागली हा. तुम्ही बाई, अहो मला वाटलं दुसरं कोणी काय. लयच उड्या मारा लागली पैसे घेतल्यापासून. कामच विसरली काय हा? अहो पिंटू शेठ, तुम्हाला कसं विसरेल मी? तुमचं काम पण चांगलंच लक्षात आहे माझ्या. पण काय ना, तिचा दीर ना तिच्या लयच पुढे पुढे करतोय. आपल्याला आधी ना त्याचा काटा काढावा लागेल. आईला त्या संख्याच्या. आपण तुम्ही टेन्शन काय घेताय, मी आहे ना. मी चांगलं तिच्या मनात त्याच्याविषयी भरवले. मला माहित आहे तशी तुलाही हुशार आहे हा? एवढेच बाई, एवढं मोठं काम आणि 2च नोटा. तुला का पैसे पाहत काय मी धर. बर, पण हे पाय, कामाचं ध्यानात ठेव हा? 100%. पिंट्या भाऊ, तर शिक्कळ काढा. शिकार तुमचीच आहे. वहिनी अशी का वागते माझ्यासोबत? मी काय चुकीचं केलंय का?
एवढे दिवस तर सगळं चांगलं चाललं होतं, मग असं मध्येच काय झालंय तिला? तिला असं तर वाटत नाही ना की मी तिच्याविषयी वाईट विचार करतोय? तसंच असेल, म्हणून ती माझ्यापासून लांब पळती. कामावर जायला लागल्यापासून अशीच वागाली वहिनी. बघायला पाहिजे तिचं कान कोण भरतय ते. ओ वहिनी, कोणा कुठं चालल्या कोण? कामावर चाललोय, जरा उशीर झालाय मला. अगं घाबरू नको, तो काय करत नाही. तू तुझ्याकडे माफी मागायला आला. वहिनी मला माफ कर, तुमचा ना काहीतरी गैरसमज झाला पा. अगं तो काय म्हणतोय ते तर ऐक. वहिनी आजपासून तुम्हाला मग कोणताच त्रास होणार नाही. मी काय म्हणतो, तुम्ही कशा लोकांच्या वावरात जाते? हा, आपल्या वावरात या. अहो मी अण्णाला बोलून ना तुम्हाला डबल पैसे द्यायला होतो. तर मला माहित आहे तुम्हाला नवरा नाही, तुम्हाला एकुलती एक पोरग आहे, सगळं तुम्हालाच बघावं लागतं. आणि तो तुमचा देर नुसता खातून गावात हिंडतो फुकट. बरं वहिनी, तुम्ही त्याच्यावर भरोसा नका ठेवू. तुला भामटाय, या शेळीला विचारा. अहो त्याची गावातल्या बायावर आहे ना लय वाईट नजर आहे. आता कसं आहे, तुम्ही घरी रातच्या अपरातची एकटंच राहता, आला काही केलं मग. मी पण हिला त्या दिवशी तेच सांगत होते. हिचा धीर तिला कामावर नव्हता पाठवीत. तिला म्हणत होता की तू ना कामाला जाऊ नको. त्याला वाटत असेल वहिनी नुसतं माझ्या पुढेच बसून राहावं. घरी कोण आहे बघायला? ना आई ना बाप. लहानपणापासून बिना आई बापाची वाढलेली पोर. तसं हिचा नवरा चांगला होता बरं का, पण हिचा धीर त्याचं काही न सांगितलेलंच बरं बाई. पण त्यांना अजून काहीच वाईट केलं नाही हो माझ्यासोबत. अहो वहिनी, तुम्ही मांस वळखाल्लंय कच्चा आहे. आता मला सांगा, तुम्ही खोलीत एकटा असल्यावर तो कधी न सांगता आला का? कालच आला होता. घ्या. आता मला सांगा, बिना नवऱ्याच्या बाईच्या घरात कुणी असं एकटं येतंय का? आता पहा बाबा त्याच्यावरून तो कसा आहे तर. मी काय म्हणते सावित्री, तू ना तिथे राहूच नको. पिंट्या मला त्या दिवशी म्हणत होता का त्यांच्या बंगल्याच्या मागं एक घर आहे, ते रिकामच पडलेलं आहे, तिथं कोणच राहत नाही म्हणून. हा, तुम्ही आणि राहाल तिथं. आणि तुम्हाला सांगतो, अण्णाला बोलून तुमची राहायची सोय करतो. राहिला आपल्या बाळाचा प्रश्न, म्हणजे तुमच्या बाळाचा प्रश्न, तर अण्णा नाही दिवसभर घरीच राहतात, तर सांभाळतील बाळाला आपल्या. बया पिंट्या किती चांगला आहे. त्या दिवशी मी उगाच त्याला काही पण बोलले. एवढं दुसऱ्यासाठी कोणी घर राहायला देईन का? आणि ते पण फुकटात. फुकट काय, आयुष्यभर तुम्ही तिथं राहा. मी अण्णाला बोलून तुमची राहायची सोय करतो. मग कधी आता राहायला? काय बाई तू, मी अशी पळत पळत गेले असते. हे शेली तू गप ना का. आता कसं आहे बाबा, आता वहिनी आपल्याला परक्या समजत्यात. वहिनी तुम्ही विचार करा, टाइम घ्या. हा, फक्त लवकर राहिले. हा कधी आता येतं बरं का? येतं बरं का? काय बाई, काय पिंट्या देव माणूसच निघाला बाई. अगं एवढं परक्यासाठी कोणी काही करेल का? बघ बाई, कर विचार तू. मला कामाला यायची इच्छा नाही राहिली, मी जाते घरला. बरं ठीक आहे, पण ऐक, जरा चांगला विचार कर. एवढी आई ती संधी स्वतःहून कधी परत येत नाही बरं. एवढा वाईट विचार कधीच केला नाही मी वहिनीबद्दल. मान्य, मी घरात बसून असतो, कामाला जात नाही, पण याचा अर्थ असा नाही की माझ्या वहिनीवरच वाईट नजर आहे. साधं गेल्यापासून कधी साधं वहिनीच्या डोळ्यात डोळे घालून सुद्धा बघितलं नाही.
किती वाईट विचार करले ते गावातले लोक. अरे मला पण वाटतंय वहिनी कशी जगत असेल, काय वाटत असेल तिच्या मनाला. हा, मी बी विचार करतो त्याचा. पण त्याचा किती वाईट अर्थ घ्यायलेत हे गावातले लोक. आता मला कळलंय सगळं. माझी वहिनी युद्ध आहे ना, त्याचाच फायदा घ्यायला बघायला ते गावातले लोक. आता मी बी गप्प बसत नसतो. मी बी दाखवून देतो, जे रक्त माझ्या भावाच्या अंगात होतं ना तेच माझ्या बी अंगात आहे. दाखवून देतोय सगळ्यांना. मी वचन देतो बाळा तुला, या जगात आहे ना कोणालाच तुला बिना बापाचं बोलू देणार नाही. सगळ्यांना वाटते ना माझ्या वहिनीच्या पाठीमागं कुणी नाही, तुझ्या पाठीमागं कुणी नाही. पण कळेल लवकरच सगळ्यांना तुमच्या पाठीमागं कोण आहे. आता मला माहिती आहे तुम्हाला नवरा नाही, तुम्हाला एकुलती एक पोरग आहे, सगळं तुम्हालाच बघावं लागतं. तुम्ही कशा लोकांच्या वावरात जाते? हा? आपल्या वावरात या. अहो मी अण्णाला बोलू ना, तुम्हाला डबल पैसे द्यायला होते. पिंट्या मला त्या दिवशी म्हणत होता का त्यांच्या बंगल्याच्या मागं एक घर आहे. हा, तुम्ही राहाल तिथं. अण्णाला बोलून तुमची राहायची सोय करतो. आयुष्यभर तुम्ही तिथं राहा, मग कधी आता राहायला. शैले, तू लय भारी काम केलं. आता ती सावित्री बहिणी ना माझ्यापासून काही जास्त दूर जात नाही. हा, त्या कामावर लय खुश आहे. तुम्हाला केलं मी खुश, पण माझं काय? तुला मी करतो ना खुश. हे घे. फक्त एवढेच? एवढंच. त्या वहिनीला तुला संकेत बद्दल भडकिलो ना, म्हणून एक नोट तुला अजून शिल्लक. मला वाटत होतं त्या विधवाबाईला जाळात अडकून लय अवघड आहे. शैले, त्यामुळे त्याला लय सोपं झालं. हिंदीत एक म्हण आहे, लोहा गरम आहे हातोडा मारतो. आता तू काय कर, त्या वहिनीला ना आमच्या मळ्यात घेऊन अर्ध्या तासात. तो जर तिला आणलं बघ, तो हा पगार सुरू. पण ती येईल का लगेच? तिला कसं आणायचं काम ते तू, आणि मळ्यात आल्यावर काय करायचं ते काम मग. तर येते मग. ये. कुठं चालली वहिनी तू? तू विचारणार कोण? अगं तू बोलणार कोण आहेस? मला माझ्या वहिनी सोबत बोलतोय मी. सावित्री, तू याचं काही ऐकू नको. वहिनी हिच्यासोबत नको जाऊ. माझं बघून घेईन काय करायचं तर. तुम्ही मध्ये नका पडू. चल कशी मी बरं जाऊ देईन तुला. इथून पुढे माझ्या अंगाला हात लावला ना तर पोलिसात कंप्लेंट करेल मी. चल कशाला. अगं इथं कशाला बोलवलं असं? हाय का? मला माहित असतं तर तुला सांगितलं नसतं का? अगं पण कामासाठी बोलायला इथं कोण बोलवतं? एक काम कर, तू आला ना, तू त्यालाच विचार. वहिनी एवढा काय घाबरत्या? हा, भूत पाहिल्यासारखं. घाबरणारच ना, नवरा मेल्यापासून कोणतरी माणूस एवढा जवळ आलाय तिच्या. हो वहिनी, एवढं काय घाबरते त्याच्यात? हो वहिनी, एवढं काय अंग चोरत्या? हा, मी का खाणार आहे काय तुम्हाला? मी आहे ना पिवरी घ्यायची टेरे नाही.
मला ना नॉनव्हेज नाही आवडत. मला का बोलवलं इथं? सांग बाबा एकदाच तिला, तेव्हापासून माझं डोकं खाते. मी काय लपितो काय, मी डायरेक्ट मुद्द्यावर येतो. ह्या पगाड्या वहिनी, आता तुम्ही माझ्याकडे काम करणार आहे म्हणजे तुम्हाला सगळं माहिती पाहिजे की नाही, बरोबर आहे ना? नेमकं काय काम करावं लागेल? ह्या वहिनी, मी इकडचं तिकडचं बोलत नाही, डायरेक्ट मुद्द्यावर येतो. हा ह्या पा, तुम्हाला सगळं गाव विधवा म्हणतं, तुमच्याकडे वाईट नजरानं बघतंय, बरोबर आहे का नाही? ह्या वहिनी, मला अजिबात आवडत नाही लोक तुम्हाला विधवा म्हणतात, वाईट नजरेनं बघतात. हा आता तुम्ही एवढा सुंदर दिसत्या, हा पण देवाला बी काय काय झालं ते काय माहित, लगेच गेला नवरा घेऊन तुमचं. हा पण तुम्ही काळजी करू नका. मी तुमच्या संग हा होय, आहे की नाही? म्हणजे आता तुम्ही माझ्याकडे काम करणार आणि तुम्ही माझ्याकडे कामावर आल्या आणि जर का तुम्हाला कोणी काही वाईट बोललो त्याचा ना तंगडच काढत असतो मग मी. हा आणि ह्या पावाईने तुम्हाला जर वाटत असेल की तुम्हाला कोणी विधवा म्हणू नये, हा तर मी जे म्हणेन ते करायचं. काय करावं लागेल? ह्या पा, मी जे म्हणेन ना ते करायचं, नाही म्हणायचंच नाही लगे. पण काय करायचं नेमकं सांगाल का मला? ह्या पा, तुम्ही विधवा आहे आणि लगे एवढ्या कोण अशा भोळ्या बाणा लागल्या जस का तुम्हाला काहीच माहित नाही. हा अगं सावित्री, तू म्हणली ना रात्री झोप येत नाही, त्याच्यावरच उपाय सांगता येत तुला. काय बोलताय तुम्ही दोघं? हे शेले, त्या भाषा सांग बरं हिला. अगं येडे, पंटू शेट तुझ्या सगळ्या गरजा पूर्ण करीन, तुझ्या पोराकडे लक्ष देईन, तुझं सगळं बघल ते. पण पिंटू शेटच्या पण काहीतरी गरजा असतील ना, त्या तुला पूर्ण करावं लागतील. अगं देव प्रश्न करायला 12 वर्ष तप करावं लागतात, तुला त्या तप करायची पण गरज पडत नाही. तुझा नवरा मिळाला आणि तुला देव पावला म्हणून समज. काय बोलते शैला तू? माझा नवरा जरी मेला असेल ना तरी प्रेम आहे माझं त्याच्यावर. वहिनी, मेलेल्या माणसावर प्रेम करून काय फायदा आहे? जिथे माणसावर प्रेम करावं फायदा होतोय. म्हणजे वहिनी या पा, विधवा बहीण असं वर थोबाड करून बोलायचं नसतं. अख्खं गाव आहे ना तुमच्याकडे कोणत्या नजरेनं बघतोय तुम्हाला चांगलं माहित. पण का जर एकदा गावातल्या लोकांना कळलं की माझ्या संग तुमचं लफडं चालू आहे तर कोणीच तुम्हाला काही म्हणणार नाही, कळलं का? ये भवाने, लाज वाटते तुला? तो माणूस तुला पोसायला आला, तू त्यालाच मारते का? हा, तुला लई मस्ती आली वाटतं, लई मस्ती आली तुला. लाज तर तुला वाटली पाहिजे. तुला हक्काची मैत्रीण समजत होते मी, आणि तू तू माझा सौदा करायला निघालीस. तुमच्या दोघांमुळे माझ्या धीराविषयी मी नको तो विचार केला. माझा नवरा मेल्यापासून त्याने कधी एक नजर सुद्धा वर करून माझ्याकडे पाहिलं नाही, आणि तुम्ही त्याच्यावर नको ते आरोप केले. माझ्या मनात त्याच्याविषयी विष पेरलं. पण आता मला सगळं कळाले, तुम्हा दोघांनी असं का केलं, आणि हे सुद्धा कळालं की मला इथे का फसवून आणलंय. तर तुम्हाला वाटतं की मी विधवा आहे तर तुम्ही माझा फायदा घेऊ शकता. जरी विधवा असले तरी लाज नाही सोडली मी. तुमच्यासारख्या लोकांमुळे माझ्यासारख्या विधवाला या समाजात जगता सुद्धा येत नाही, कुणाबरोबर नीट बोलता सुद्धा येत नाही. कुणाला बोलायला जाव तर लोक लगेच संशय घेतात. तिला नवरा नाहीये, ती बाहेर तोंड मारत असेल, कुणा तरी बरोबर काहीतरी सुरू असेल तिचं. पण आमच्यासारख्या विधवा बायकांना सुद्धा मन असतं, पण कुणालाच त्या मनाचं पडलेलं नसतं. लोकांना फक्त आमचं शरीर दिसतं. माझ्या मुलाचं चांगलं होईल म्हणून इथं आले मी, तुमच्यावरती विश्वास ठेवून. एका विधवेला सगळ्यात जास्त काळजी तिच्या मुलाची असते, पण तुम्ही त्याचा अर्थ वेगळा लावला. तुम्हाला वाटलं तुम्ही मला फसवून जाळ्यात उडू शकाल. आता पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तुमची कंप्लेंट करेल मी. तुला मी का असं जाऊ देणार आहे का? ह्यो समाज ना विधवाबाईकडे कोणत्या नजरेनं बघतो तुला चांगलं माहिती आहे. तुला दाखवूनच येतो आता मी काय चीज आहे. कोण कुणाला काय दाखवतंय आणि काय नाही मी बी बघतो. का रे भामट्या, माझ्या वहिनीवर नजर ठेवतोय? ए तू जास्त नको बोलू. तू त्या वहिनीकडे कोणत्या नजरेनं बघतो ना ते चांगलं माहिती आहे मला. हे भामट्या, माझ्या वहिनीकडे मी कोणत्या नजरेने बघतो ना हे माझी मला माहिती. तू काय म्हणतो, अख्खा गाव काय म्हणतो, ह्याच्याशी मला काय घेणं देणं नाही, कळलं का? ए तू आमच्या दोईच्या मदत घेऊ नको. मी तिला आधार द्यायला आलोय. हे तुझ्या आधाराची तिला गरज नाही. चल हो इकडे. आजपासून ती माझी वहिनी नाही तर बायको आहे.
सावित्री सोबत लग्न करणार आहे मी. त्याच्यामुळे ती आता विधवा नाही राहिली. आणि माझ्या बायकोकडे जर वाईट नजर टाकली तर माझ्या एवढा वाईट माणूस तुला गावात सापडणार नाही. ए चल निघ. तुला तर बघून घेईन रे. निघ चल. तुम्ही असं का बोललात? कारण रोज मरताना बघतोय मी तुला. ज्या दिवशी दादा गेला त्या दिवशी मी फक्त भाऊ गमावला, पण तू तुझं सर्वस्व गमावलं. रोज रात्री फोटो समोर रडताना बघतोय मी तुला. आपल्या बाळाला छातीशी धरून झोपताना बघतोय मी तुला. भाऊ असताना तर त्याने कधीच माफ केलं नसतं मला. त्याच्या बायको आणि बाळाला एकटं सोडलं म्हणून. मी दादाची जागा कधीच घेऊ शकणार नाही आणि घेणारही नाही. पण मला फक्त आधार व्हायचे तुमचा. मला नाही बघवत ग लोकांच्या वाईट नजरा. मी कोणाला तुला विधवा म्हणू देणार नाही. अगं एवढ्या वाईट नजरा घेऊन मी तुला एकटीला हे आयुष्य नाही काढू देणार. खूप विचार करून निर्णय घेतलाय मी. माझ्या मनात बायकोची जागा मी तुला कधीच दिली. आणि आता मी काम सुद्धा बघितलं. तुला कामावर जायची काही गरज नाही. मी जात जाईन कामाला. तू फक्त आपल्या बाळाला सांभाळ. आणि हो, हा सर्वस्वी निर्णय तुझा असेल. तू जो निर्णय घेशील तो मान्य आहे मला. तुम्ही म्हणायचेत ना, मी नसतानाही तुला कधी एकटं पडू देणार नाही. कदाचित तुमचं वचन पूर्ण करायला तुम्ही यांना पाठवलं. मी आजही त्यांचीच आहे, पण माझ्या आणि माझ्या लेकराचा जीवनाचा आधार फक्त तुम्हीच आहे. माझ्यासारख्या विधवेला नवीन जीवन देताय तुम्ही. तुमचे उपकार कसे फेडू हेच कळत नाहीये.